तरुणांना रोजगार हे मुख्य लक्ष्य पंकजा मुंडे यांची बीडसाठी नवी रणनीती आखण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांची जय महाराष्ट्रासोबत थेट बातचीत करण्यात आली। यावेळी तरुणांना रोजगार हे मुख्य लक्ष्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। पंकजा मुंडे यांची बीडसाठी नवी रणनीती आता समोर येते। पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूया। भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताईंनी मागच्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्याचा दौरा चालू केला आहे। पंकजाताई मोठे स्वप्न घेऊन लोकसभेमध्ये जाण्यासाठी उत्सुक असल्याचं आपल्याला दिसतंय। ताई, कशा पद्धतीचे स्वप्न आहेत, काय बीड जिल्ह्यासाठी तुम्ही विचार करून आज रस्त्यावर होता? बीड जिल्ह्यासाठी सदैव विचार करते। मी आमदार होते तेव्हा, पालकमंत्री होते तेव्हा, आता काही नव्हते तेव्हा देखील बीड जिल्ह्यासाठी, इथल्या ऊसतोड कामगारांसाठी, इथल्या सामान्य माणसासाठी, वंचितांसाठी मी नेहमीच काम करत आलेली आहे। या बीड जिल्ह्याला जेवढा निधी पालकमंत्री असताना मी दिला किंवा जेवढा विकास मी दिला आणि तो चांगला केला, त्याच्यामध्ये सगळे सलोख्याने राहिले, कुठेही अधिकाऱ्यांवर दबाव नव्हता, कुठल्याही प्रकारची चुकीची कामं केली नाही, तर एक नाव त्या काळामध्ये बीड जिल्ह्याचं सुद्धा पुढे गेलं। विमा असेल, शेतकऱ्यांना अनुदान असेल, जलसंधारण असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, काय कामं नाही केली। त्यामुळे आता मी चालले गावोगावी, सगळे सांगतात हे काम तुम्ही केलंय, हा रस्ता प्रीतमताई म्हणल्या तर तुम्ही म्हणल्या आमदारांनी केलं। तर एक चांगलं वातावरण आहे, विकासाचं वातावरण आहे, लोकांचा विश्वास आहे की पंकजाताई 5 वर्ष जसं काम केलं, त्यांना परत वेळ दिली, संधी दिली तर त्या परत काम करतील। ताई, मात्र हे सगळं असताना मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू आहे, याचा प्रचार दरम्यान कुठं ना कुठं फटका बसतो असं वाटतं? मला काही फटका वाटत नाही। एक दोन तीन मुलं उभं राहतात रुमाल घेऊन काळा, ते त्यांचा एक लढाईचा पद्धत आहे, त्याच्याविषयी माझा काही आक्षेप असायचं कारण नाही। आपलं रोखोक मत जे आहे ते जय महाराष्ट्रकडे व्यक्त केलेलं आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।